मध्य प्रदेशच्या अलिराजपूरमध्ये एका घरात 5 जणांचे मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली. पती, पत्नी आणि 3 मुलांचे मृतदेह घरात सापडल्याची माहिती आहे. हे प्रकरण हत्येचे आहे की आत्महत्येचा याचा तपास सुरू आहे. शवच्छेदन आणि फॉरेन्सिक तपासणीनंतर या प्रकरणाचा उलगडा होऊ शकेल. पोलीस सध्या फॉरेन्सिक पथकाची वाट पाहत आहेत. योगायोग म्हणजे 1 जुलै 2018 रोजी दिल्लीच्या बुराडी परिसरात अशाच प्रकारे एका कुटुंबातील 11 सदस्यांनी सामूहिक आत्महत्या केली होती. आता त्याच दिवशी आणि त्याच पद्धतीनं एका कुटुंबातील 5 जणांचे मृतदेह सापडले आहेत. अलिराजपूर जिल्ह्यातील सोंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रावडी गावातील एका घरात पती, पत्नी आणि 3 मुलांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडले. राकेश, त्यांची पत्नी ललिता, मुलगी लक्ष्मी, मुलगा प्रकाश आणि अक्षय अशी मृतांची नावे आहेत. कुटुंबाच्या नातेवाईकांनी हत्येची शंका व्यक्त केली आहे. त्यामुळे पोलिसांनी सर्व शक्यता विचारात घेऊन तपास सुरू केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राजेश व्यास गावात पोहोचले. पोलिसांनी नातेवाईक, शेजाऱ्यांकडे चौकशी केली. कुटुंबाचा प्रमुख किंवा अन्य कोणत्याही सदस्यांना कधीच कोणता त्रास असल्याचं सांगितलेलं नव्हतं, असं शेजाऱ्यांनी सांगितलं. राकेश यांचे काका सकाळी घरी पोहोचले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी याबद्दल पोलिसांना कळवले. दिल्लीतील बुराडी परिसरात 6 वर्षांपूर्वी सामूहिक आत्महत्याकांड घडलं होतं. एकाच कुटुंबातील 11 जणांनी आत्महत्या केली होती. ही घटना 1 जुलै 2018 रोजी घडली होती. घरातील दृश्य पाहून शेजारी पाजारी हादरले होते. आधी हे प्रकरण हत्येचं वाटत होतं, पण सीसीटीव्ही फुटेज आणि शवच्छेदन अहवालातून 11 जणांनी आत्महत्या केल्याचं उघड झालं. कुटुंबाचा प्रमुख असलेल्या ललित भाटियानं मंत्रतंत्रातून संपूर्ण कुटुंबाला आत्महत्या करण्यास भाग पाडलं होतं.